काल रविवारी 6 एप्रिलला आदिवासी कोळी मल्हार समाजाचे भव्य संमेलन माजी आमदार महादेव घाटाळ यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात आणि पारंपरिक थाटात पार पडले। या संमेलनाचे उद्घाटन पारंपरिक आदिवासी पद्धतीने करण्यात आले। यावेळी बोईसर विधानसभेचे विद्यमान आमदार विलास तरे, माजी आमदार राजेश पाटील तसेच दिनेश तारवी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। समाजाच्या प्रगतीसाठी एकत्रितपणे काम करण्यावर सर्वांनी भर दिला। तर पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील सातिवली गावात आदिवासी कोळी मल्हार समाजाचे काल 6वे संमेलन 6 एप्रिलला मोठ्या उत्साहात संपन्न झाले। यावेळी आमदार विलास तरे, माजी आमदार राजेश पाटील, आयोजक मोहन गुहे, विलास बेलकर सर आणि इतर वेगवेगळ्या भागातून आलेले मान्यवर उपस्थित होते। त्यामध्ये इंदवीचे फूल हे कोळी मल्हार समाजाचे ब्रँड म्हणून ठरवण्यात आले। कोळी मल्हार हा आदिवासी समाजातला एक जमात आहे, त्याची बोलीभाषा वेगळी आहे। अशा अनेक खुणा कोळी मल्हार समाजाच्या आहेत असे इथे जमलेले मान्यवर बोलत होते। तसेच सांगड हे एक वाद्य वाजून इथे जमलेल्या सर्व मान्यवरांनी त्यावर नाचण्याचा ठेका धरला होता। धनगरांचं एक मोठं अतिक्रमण आदिवासी समाजामध्ये घुसखोरी करण्याच्या दृष्टीने पाहत आहेत। त्याला सर्व समाज बांधव, सर्व जेवढे आपल्या जमाती सगळ्यांनी कडाडून विरोध केला। परंतु मध्यंतरी असंही एक ऐकलं की ज्या काही अनुसूचित जमातीमधल्या जमाती आहेत त्याच्यातल्या काही प्रगत जमाती आहेत किंवा ज्या संदर्भ आदिवासींशी मिळत नाही अशा काही कमी करायचे, त्याच्यामध्ये कोळी मल्हारचं सुद्धा नाव घेतलं गेलं होतं। त्याच्यामुळे आज जरी कोणी विचार करत असेल की आपला कोळी मल्हार समाजाचे वेगळी काहीतरी चूल आहे, वेगळं काही मत आहे आणि त्याच्यामध्ये काही वेगळं भूमिका कोण घेत असेल असं कोणाला जर सांगावंसं वाटत असेल, सांगत असेल, ते कदापि योग्य नाही। शेवटी आपलं घर महत्वाचं आहे। आपल्या घरावर जर संकट आलं तर आपलं घरातली व्यक्तीनेच त्याला पहिला विरोध केला पाहिजे, त्याला सामोरं जावं लागते। बाजूचा येईल का नाही याची वाट बघावी लागत नाही। त्याच्यामुळे आपल्याला आपलं अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी कोळी मल्हार म्हणून आपले जेवढे समाज बांधव या महाराष्ट्रामध्ये आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने ठाणे आणि पालघरमध्ये आजपर्यंत आपण ऐकलेले त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अस्तित्वामध्ये असलेल्या ह्या आपली जमात आहे। आणि त्याच्यामुळे आज आपण सगळे विचार केला तर आपल्या समाजामध्ये पण खूप चांगली लोक शिकलेले आहेत, चांगल्या उच्च पदावर काम केलेले आहेत। आज आपण इतिहासामध्ये गेलो तर 2 खासदार झाले आपल्या समाजा माध्यमातून, एक माकेर साहेब झाले, त्याचप्रमाणे बळीराम जाधव साहेब झाले, आमदार झाले, गोवारी साहेब झाले, कडू साहेब झाले, मी झालो, विलास तरे झाले, शांताराम मोरे झाले, असे 2 विद्यमान आमदार आपल्या समाजाचे आहेत। आणि त्याच्यामुळे आणि अतिशय उच्च पदस्थावर अनेक विभागामध्ये काम करणारे सरकारी नोकर सुद्धा आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी संपूर्ण आदिवासी समाजासाठी ह्या ठाणे जिल्हा असेल, तत्कालीन का महाराष्ट्र असेल का देश असेल, तर ज्यांनी अतिशय सर्व समाजाचे जे आदिवासीच्या जेवढ्या काही प्रश्न आहेत ते घेऊन मोठे आंदोलन केले, संघटन बांधलं, ते म्हणजे आपले कैलासवासी काळूराम काका। विनंती करतो त्यांनी एकमेकांची ओळख ही आपल्या प्रत्येक बांधवांना झाली पाहिजे। या माध्यमातून हा मेळावा आयोजित केलेला आहे। काही जळगाववरून सुद्धा कार्यकर्ते आपल्याकडे इथे आलेले आहेत। खऱ्या अर्थाने एवढ्या लांबून जे कार्यकर्ते आहेत त्यांचं खऱ्या अर्थाने मी अभिनंदन करतो की जळगाव खूप लांब आहे परंतु इथे कार्यकर्ते आले। आणि हा कार्यक्रम करत असताना महत्त्वाचे महाराष्ट्रामध्ये कसे कोळी मल्हार समाजाचे नेतृत्व करण्याची मंडळी एकदम कमीच आहे, परंतु काही काळात नंतर आता नवीन पिढीत त्या माध्यमातून माजी खासदार बळीराम जाधव असतील, विद्यमान आमदार शांताराम मोरे असतील, बाजूलाच बसलेले माजी आमदार राजेशजी पाटील असतील, हे एक महाराष्ट्राच्या भूमीवर कोळी मल्हार समाजाची आपली भूषण आहेत।
उमेदवार विलास बेलकर सर यांना विनंती करतो की त्यांनी निसर्गवासी काळूराम काका धोतडे यांच्या प्रतिमेला या ठिकाणी पुष्पहार अर्पण करायचा आहे. न्यूज पोलीस रिपोर्टर माधव तल्हा, सातवी.